नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप पुंडलिक नन्नावरे। आज आपण या ठिकाणी MA द्वितीय इतिहास विषयाचा सेमिस्टर 3 मधील कल्चर हिस्ट्री ऑफ महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या पेपरमधील मटेरियल कल्चर्स ऑफ अर्ली महाराष्ट्र, प्रारंभिक महाराष्ट्राची भौतिक संस्कृती या संदर्भामधली माहिती आपण लक्षात घेणार आहोत। मागील 2 व्हिडिओमध्ये तासामध्ये आपण इकॉलॉजिकल, जिओलॉजिकल अँड आर्किओलॉजिकल सेटिंग ऑफ अर्ली महाराष्ट्र या संदर्भामधला विचार करत असताना पर्यावरणीय आणि भूगर्भीय या रचनांच्या संदर्भामधली माहिती आपण लक्षात घेतलेली होती। आज आपण आर्किओलॉजिकल सेटिंग ऑफ अर्ली महाराष्ट्र या अनुषंगाने आपण काही भाग जो आहे तो लक्षात घेणार आहोत। तर तो कशा पद्धतीने भाग होतात या संदर्भामधली माहिती लक्षात घेत असताना आपल्याला प्रामुख्याने 2 भागाचा विचार जो आहे तो विचार करावा लागतो। तो असा की संस्कृती आणि संस्कृतीचे अवशेष या संदर्भामधली माहिती बघत असताना आपल्याला त्या संस्कृतीमध्ये असणारे जी काही भौतिक अवशेष आहे त्या भौतिक अवशेषावरून त्या संस्कृतीच्या पुरातन काळासंदर्भामधली माहिती आपल्याला प्राप्त होते। ती संस्कृती किती जुनी आहेत हे ओळखायचं असेल तर त्या संस्कृतीमध्ये सापडलेली भौतिक साधने ही किती जुनी आहेत हे प्रथमतः आपल्याला बघावं लागतं आणि त्यानुसार त्या संस्कृतीच्या पुरातनत्वाचा किंवा प्राचीनत्वाचा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला माहित होतो। महाराष्ट्रातील संस्कृती लक्षात घेत असताना महाराष्ट्राच्या प्राचीनत्वाची सुद्धा माहिती आपल्याला लक्षात असणं आवश्यक आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या प्राचीनत्वाची माहिती लक्षात घ्यायची असेल तर महाराष्ट्राची प्राचीन पुरातत्वीय साधनं जी आहेत ती साधनं कशी होती आणि या पुरातत्वीय साधनांच्या संदर्भामधली माहिती कशी होती या संदर्भामधला अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तो लक्षात घेत असताना आपल्याला मूळतः जो भाग लक्षात घ्यायचा आहे तो असा की महाराष्ट्रातील एकूण प्राण्यांचे आणि मानवी पुराव्यावरून असे लक्षात येते की या प्राण्यांचे अवशेष 20,000 वर्षापूर्वीचे आणि त्यानंतर 5,000 वर्षानंतरचे मिळतात। अश्मयुगीन अवजारे या संदर्भामध्ये मात्र 15 लाख वर्षापासून सलगपणे ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मिळत आहेत। म्हणजे प्राण्यांच्या आणि मानवी पुराव्यांच्या संदर्भामधले अवशेष जे आहेत ते अवशेष 20,000 वर्षापूर्वी आणि त्यानंतर 5,000 वर्षानंतर सुद्धा ते अविरतपणे मिळत आहे। मात्र अश्मयुगीन अवजारे ती 15 लाख वर्षापासून सलगपणे महाराष्ट्रामध्ये मिळत आहेत। महाराष्ट्राच्या पठारी भागात स्थित जीवनमान जगणाऱ्या माणसाच्या वस्त्यांचे अवशेष हे जे आहेत हे 3.5 हजार वर्षानंतर मिळायला सुरुवात झाली। म्हणजे ते महाराष्ट्राच्या या पठारी भागात, दख्खनचं पठार ज्याला म्हणतो, या दख्खनच्या पठारी भागामध्ये स्थिर जीवनमान जगणाऱ्या माणसांचे ज्या वस्त्यांचे अवशेष जे आहेत ते अवशेष मिळायला मात्र 3.5 हजार वर्षानंतरचा कालखंड जो आहे तो कालखंड जावा लागला। कारण एकंदरीत आपण आदल्या 2 तासामध्ये लक्षात घेतल्यानुसार महाराष्ट्राची एकंदरीत पर्यावरणीय आणि भूगर्भीय रचना जी आहे ती रचना घडून येण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड जो आहे तो कालखंड जावा लागला। लाखो वर्षाचा कालखंड जो आहे तो लाखो वर्षाचा कालखंड जावा लागला आणि या कालखंडामध्ये जी वेगवेगळी स्थित्यंतर होत गेलीत त्या वेगवेगळ्या स्थित्यंतरणानुसार ही मानव वस्ती जी आहे ती मानव वस्ती किंवा एकंदरीत इतिहासाचे अवशेष जे आहेत ते अवशेष
आपल्याला प्राप्त होण्यास सुरुवात झाली. माणसाच्या उत्पत्तीपासून माणसाची बदलती अवस्था ही लक्षात येतं. अश्मयुगीन मानव कसा होता, नवाश्मयुगीन मानव कसा होता, धातुयुगीन मानव कसा होता. संस्कृती ही जी आहे संक्रमण अवस्थेमधून जात असताना वेगवेगळ्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्था माणसाने पार केल्यात आणि त्यातून आज सुसंस्कृत संघटित माणूस जो आहे तो माणूस दिसू लागला, समाज दिसू लागला. मात्र यासाठी लाखो वर्षाचा, हजारो वर्षाचा कालखंड जो आहे तो कालखंड जावा लागला असं आपल्याला दिसतो. तर या संदर्भामधले काही पुरावे जे आहेत ते पुरावे आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. त्यामध्ये दायमाबाद आणि इनामगाव ही अशा वस्त्यांची उत्तम उदाहरणे म्हणून महाराष्ट्रातील ही सर्वात महत्वाची उदाहरणे आणि उत्तम उदाहरणे म्हणून बघितलं जातं. ज्यामध्ये एक आहे दायमाबाद आणि दुसरं आहे इनामगाव. आद्य पुराश्म युगापासून मराठ्यांच्या काळापर्यंत या वस्तीत सलगपणे पुरावे जे आहेत ते पुरावे मिळणारं जे एकमेव ठिकाण जे आहे ते आहेत नेवासे हे ठिकाण. ते सुद्धा आपल्याला प्राचीन संस्कृतीच्या संदर्भाच्या नुसार लक्षात घ्यावं लागतं. तर आता पुरातत्वीय पुरावे जे आहेत ते पुरातत्वीय पुरावे यांचा अभ्यास करत असताना, महाराष्ट्रातील पुरातत्वीय पुराव्यांचा अभ्यास करत असताना या पुरातत्वांचा कालखंड जो आहे तो कालखंड आपल्याला लक्षात घेतला तर आपल्याला असं दिसून येईल. आद्य पुराश्मयुग सुमारे 20 लक्ष वर्षापूर्वी, ज्याच्यामध्ये माणूस जो आहे तो दगडी तासण्या आणि हातकुराड जे आहेत त्या हातकुराडाच्या माध्यमातून आपली शिकारीय अवस्था जी आहे ती शिकारीय अवस्था जगत होता. त्यांनी ज्या वस्तू वापरण्यास सुरुवात केली होती किंवा जी हत्यारे वापरण्यास सुरुवात केली होती, दगडी तासण्या आणि हातकुराडे. त्यानंतर मध्यपुराश्मयुग, मिडल पॅलिओलिथिक एज असं ज्याला म्हणतो आपण, ते सुमारे 1 लक्ष वर्षापूर्वी त्याच्यामध्ये तासण्या, वेगवेगळ्या स्वरूपाच्या तासण्या ज्या आहेत त्या तासण्या तो वापरण्यास सुरुवात केल्या होत्या. त्यानंतर उत्तर पुराश्मयुग, अप्पर पॅलिओलिथिक एज ज्याला म्हणू आपण, ज्याच्यामध्ये सुमारे 40,000 ते 10,000 वर्ष ज्याच्यामध्ये पाती जी होती ती पाती या अवजारामध्ये आपल्याला दिसून येतं की या अवजारामध्ये वापरत असणाऱ्या या दगडी अवजारामध्ये वेगवेगळे बदल जे आहेत ते बदल होत गेलेत आणि त्या बदलानुसार त्यांचं एज जे आहे ते एज ठरत गेल्याचं आपल्याला दिसेल, वय ठरत गेल्याचं आपल्याला दिसेल की कोणत्या कालखंडामध्ये माणूस कोणत्या प्रकारची अवजारे जे आहेत ते अवजारे वापरत होता. या संदर्भामधली माहिती जी आहे ती माहिती आपल्याला त्याच्यामधून प्राप्त होते. त्यानंतर मध्याश्मयुग, मेसोलिथिक एज ज्याला म्हणतो आपण, मेसोलिथिक एज, ज्याच्यामध्ये 10,000 ते 1000 वर्ष, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने सूक्ष्मपात आणि भिंतीचित्रे ही जी होती ती भित्तिचित्रे तयार करू लागला माणूस आणि प्रामुख्याने एक माणसाची उन्नत अवस्था जी आहे ती उन्नत अवस्था या कालखंडापासून सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नवाश्मयुग, निओलिथिक एज, ज्याच्यामध्ये 4000 ते 2000 वर्ष दगडी पाती, मातीची भांडी, लोखंडी अवजारे, तांब्याची भांडी आणि शेतीला सुरुवात. इथून ॲग्रिकल्चरचं रिफॉर्मेशन्स किंवा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट जे आहेत ते ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट सुरू झालं असं म्हणू शकतो किंवा विकास ज्याची सुरुवात, बिगिनिंग ऑफ ॲग्रिकल्चर असं म्हणू शकतो डेव्हलपमेंटपेक्षा. म्हणजे शेतीची जी सुरुवात आहे ती शेतीची सुरुवात या कालखंडापासून, नवाश्मयुगापासून होण्यास सुरुवात झाली आणि त्याचा कालखंड जर लक्षात घेतला तर तो 4000 ते 2000 वर्ष दिसून येतं. याच्यामध्ये दगडी पाती, मातीची भांडी, लोखंडी अवजारे, तांब्याची भांडी यांचा सुद्धा समावेश जो आहे तो मानवी जीवनामध्ये होऊ लागला. त्यानंतर महापाषाण युग हे जे आहे हे युग सुद्धा अत्यंत महत्वाचं युग आहे. 2000 वर्षापूर्वी दगडाची मोठी वर्तुळे, लोखंडी अवजारे, घोड्यांची व माणसांची सांगाडे, मातीची भांडी या सर्व स्वरूपाची माहिती जी आहे ती माहिती आपल्याला त्या युगामधली अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. जे संशोधकांनी शोधून काढलं आणि त्या संशोधकांना त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या. महापाषाण, मेगा हा शब्द जो आहे हा शब्दच प्रामुख्याने बिग या शब्दांशी निगडीत, म्हणजे प्रामुख्याने मोठ्यात मोठा
म्हणजे आपल्याला दिसेल की या कालखंडामधली मानवीय अवस्था जी होती ती मानवीय अवस्था ही प्रामुख्याने जी काही तत्कालीन कालखंडामधली जी अवस्था होती ती अवस्था थोडीशी सुधारित अवस्था होती, ज्याच्यामध्ये लोखंडी अवजारे, घोड्यांची आणि माणसाचे सांगाडे त्याच्यात मिळालीत, मातीची भांडी सुद्धा त्याच्यामध्ये मिळाली आणि सुधारित अवस्थेला किंवा मानवी संस्कृतीला एक वेगळी दिशा मिळण्याचं काम जे होतं ते काम त्या कालखंडापासून सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो कालखंड सुद्धा आपल्याला दिसेल. ही जे त्यानंतर ताम्र पाषाण युग हा सुद्धा ख्रिस्तपूर्व 1500 ते 1000 वर्ष मातीची जी भांडी आहेत, तांब्याच्या वस्तू आहेत, घरे, माणसाचे व प्राण्यांचे सांगाडे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ताम्रपाषाण युगामध्ये कॅलोथिक एज असं ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला सापडल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या सर्व वस्तू ज्या आहेत या सर्व वस्तूपासून या वस्तूंचा उपयोग मानवी जीवनमानामध्ये दैनंदिन जीवनमानामध्ये हळूहळू होण्यास सुरुवात झाली आणि तिथून आपल्याला असं दिसेल की हे जे सर्व कालखंड जे आहेत या सर्व कालखंडामध्ये महाराष्ट्र कुठं होता, ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे. ही बाब आपल्याला याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे की महाराष्ट्रामध्ये या आद्यपुराश्म युगापासून तर ताम्रपाषाण युगापर्यंत जी काही वेगवेगळी कालखंड निर्माण झालीत, या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये काही परिवर्तन झालेले आहेत का, त्याची काही पुरातत्वीय साधने जी आहेत ती पुरातत्वीय साधने आपल्याला उपलब्ध होतात का, तर आपल्याला दिसून येतात की नक्कीच अशा पद्धतीची साधनं जी आहेत ती साधनं आपल्याला उपलब्ध होताना दिसून येतात. पहिल्यांदा जो भाग लक्षात येतो तो येतो आद्यपुराश्म युग, ज्याच्यामध्ये अर्ली प्लेओथिक एज असं ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील स्थळे ज्याच्यामध्ये गंगापूर आहे, भाडणे आहेत, चिरकी निवास आहेत. आद्यपुराश्म युग हा भाग जो आहे या भागामध्ये आपल्याला प्रामुख्याने आपल्याला असे दिसून येतं की याच्या संदर्भामधला महाराष्ट्रातील मानवी वस्तींची सर्वात प्राचीन पुरावा आद्यपुराश्म युगीन कालीन मानला जातो. या काळातील दोन वैशिष्ट्यपूर्ण परंपरा खालीलप्रमाणे आढळतात. एक म्हणजे गोट्यापासून बनवलेली तोड हत्यारे आणि हत्यारे ज्याला चॉपर्स किंवा चॉपिंग टूल्स ट्रेडिशन्स असं म्हटलं जातं, ती हत्यारे. आणि दुसरी द्विपुष्ट संस्कारित हातकुराड फरशी अशा पद्धतीची हत्यारे जी आहेत ती हत्यारे आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात. महाराष्ट्रीयन अश्मयुगीन संशोधनाची सुरुवात 1865 पासून झाली. त्याच्यामध्ये वायने या भूगर्भ शास्त्रज्ञाने त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात केली. गोदावरी काठी पैठणजवळ मुंगी येथे त्यांनी ते संशोधन केलं. अगेट या दगडापासून काढलेल्या छिलका हत्याराचा शोध त्यांनी प्रथमतः लावला. अगेट या दगडापासून काढलेले जे छिलका हत्यार जे आहेत त्या छिलका हत्याराचा शोध तो शोध जो आहे तो शोध वायने यांनी लावला. 1904 च्या सुमारास पिलग्रिम हा जो असाच एक संशोधक जो होता त्या संशोधकास नांदू मधेश्वर जिल्हा नाशिक येथे सुद्धा प्राचीन हत्तींचे अवशेष जे आहेत ते हत्तींचे अवशेष या संदर्भामधली माहिती जी आहे ती माहिती मिळाली. आपल्याला दिसून येतं की 1939 मध्ये टॉड यांनी कांदिवली आणि बोरिवली या उपनगरांच्या मुंबईची जी उपनगर आहेत त्याच्यामध्ये अश्मयुगाच्या तीनही तसेच मध्याश्म युगाच्या अवस्थेतील हत्यारे ची जी आहे ती विशिष्ट थर जे आहेत ती थर शोधून काढलेत. म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची अवजारे, अशा पद्धतीची साहित्य, हे साहित्य तत्कालीन कालखंडापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही साधनं मात्र आपल्याला असं दिसेल की ही जी साधनं आहेत आद्यपुराश्म युगातील जी साधनं आहेत ही साधनं स्पेसिफिक या ठिकाणच्या स्थळामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून आलीत. म्हणून ही स्थळं जी आहेत ती स्थळं महत्वपूर्ण मानली गेली. गंगापूर असेल, भाडणे असेल, चिरकी नेवासा असेल, या ठिकाणी ही अवशेष जे आहेत ते अवशेष मोठ्या प्रमाणामध्ये
आढळून आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रातील बहुतांश भाग जो आहे तो क्वार्टरसाइट हा दगड जो आहे तर हा दगड बऱ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नसल्यामुळे याची जी व्याप्ती होती ती व्याप्ती थोडी कमी होती. मात्र या काही भागामध्ये हे जे अवजार आहेत ते अवजार मात्र मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आलीत. जसं नाशिक जवळील गोदावरीच्या उजव्या तीरावर जे वसलेलं जे ठिकाण होतं ज्याचं नाव होतं गंगापूर, हे ॲश्युलियन संस्कृतीचा मोठा पुरावा म्हणून ते ओळखलं जातं. त्यांनी मोठा पुरावा म्हणून ओळखलं जातं. आणि सांकलिया या संशोधकांनी या स्थळाचा शोध जो आहे तो शोध लावला. सांकलिया हे महत्वाचे पुरातत्व शास्त्रज्ञ होते. या महत्वाच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी इथे प्रामुख्याने उपलब्ध झालेले जे काही अवशेष आहेत त्या अवशेषावरून हे स्थळ जे आहेत हे स्थळ शोधून काढलं आणि या स्थळाचा कालखंड कोणता असेल, कोणत्या प्रकारची जी अवजारे जे आहेत ते अवजारे या कालखंडामध्ये वापरली गेलेली असेल त्या वापरलेल्या अवजारावरून तो कालखंड ठरायचा. ती गंगापूरमध्ये त्यांना प्रामुख्याने सापडली सांकलियाला ना. बेसाल्ट आणि तलस्त खडकावर लाल रंगाच्या चिकणमातीचा जो प्रथम थर दिसून त्यांना आला आणि या थरावर दगडगोट्यांचा दुसरा एक थर त्यांना त्यावर दिसून आला आणि एक तपकिरी रंगाचा मळीचा थर जो आहे तो मळीचा थर त्या ठिकाणी ज्यावेळेस उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये त्यांना दिसून आलं. तेथे दगडगोट्यांच्या थरामधून कोऱ्या स्थितीत हातकुराडी, फरशी आणि अशी अनेक अवजारे जे आहेत ते अवजारे, हत्यारे जे आहेत ते हत्यारे त्यांना मिळालीत. एक रानटी बैलाचा जबडा सुद्धा त्याच्यामध्ये मिळाला. हत्यारांची निर्मिती ही प्रामुख्याने टणक जातीचा जो बेसाल्ट होता त्या बेसाल्ट आणि डोलेरॉइट या खडकापासून ती केलेली होती हे त्यांना प्रामुख्याने लक्षात आलं. आणि त्या खडकाच्या जातीवरून त्या अवजारांच्या एकंदरीत रचनेवरून त्यांनी तो कालखंड जो आहे तो कालखंड लक्षात घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं ठिकाण जे आहे ते आहेत भाडणे. हे गाव सुद्धा साक्री गावाजवळ असणारं पांझरा नदीची जी उपनदी कान या उपनदीच्या काठी हे स्थळ जे होतं ते स्थळ त्यांना हे स्थळ जे होतं ते स्थळ दिसून येतं. आणि डॉक्टर साळी यांनी या स्थळाचा शोध जो होता तो शोध लावला. या ठिकाणी 12 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या निपेक्षाचा छेद जो आहे तो त्यांना उघडकीस आला. या छेदामध्ये दगडगोट्यांच्या 4 व मळींचे 3 असे थर जे आहेत ते थर त्यांना दिसून आलेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही अवजार जे आहेत ते काही हत्यार जे आहेत ते हत्यार त्यांना सापडलीत. आणि या हत्यारांपासून ही हत्यार कोणत्या कालखंडातली असावीत या संदर्भामधली माहिती त्यांनी प्राप्त केल्यानंतर त्यांना त्या गोष्टी सुद्धा लक्षात आल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने बेसाल्ट आणि डोलेराइट या दोन्ही खडकांच्या निर्मितीपासून ही हत्यारं जी आहेत ती हत्यारं केलेली होती. त्यामुळे त्यांनी हा जो भाग आहे हा भाग सुद्धा आद्यपुराश्म युगाचा कालखंड असावा आणि त्या कालखंडातली ही अवजारं असावीत असं त्यांनी ओळखलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही आद्यपुराश्म युगामधील गंगापूर, भाडणे आणि चिरकी नेवासा या ठिकाणी ही जी स्थळ ही हत्यारं जी आहेत ती हत्यारं सापडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यावरून तो कालखंड जो आहे तो कालखंड लक्षात घेतला जातो. त्यानंतर चिरकी आणि नेवासा हा जो भाग आहे चिरकी नाला व प्रवरा नदीच्या संगमानजीक नदीच्या उजव्या काठावर प्रामुख्याने चिरकी हे ठिकाण बसलेले आहेत. या स्थानाचा शोध 1963 मध्ये G.A. कार्विनस यांनी लावला. G.A. कार्विनस 1963 मध्ये हा शोध लावला. 1965 आणि 1939 मध्ये पर्यंत इथे 1965 ते 19
69 पर्यंत 69 पर्यंत तिथे उत्खनन झाले. या ठिकाणी पुरातत्वज्ञ अन्सारी, पप्पू व मूर्ती यांनी उत्खनन कार्य जे आहे ते उत्खनन कार्य केलं. या वस्तीस्थानात झिजेच्या प्रक्रियेत तयार झालेले खडक त्यांना दिसून आलेत. त्यामध्ये प्रामुख्याने तीन क्रम जे आहेत ते तीन क्रम होते. एक पहिला क्रम होता तो करड्या रंगाचा बेसाल्ट. दुसरा जो थर होता तो मोठ्या दगड दोट्यांचा थर. आणि तिसरा जो थर होता तो लहान दगड धोंड्याचा थर व माती. अशा पद्धतीचे तीन थर जे आहेत ते तीन थर त्यांना तिथे दिसलेत. त्यानंतर आता जे सध्याचं जे पात्र आहे त्या सध्याच्या पात्रापासून हा मंचक जवळपास 3 ते 12 मीटर उंचीवर हा मंचक होता. मंचक म्हणजे प्रामुख्याने एक अशा पद्धतीचा थरावर थर तयार केलेला असा एक प्लेन असा भाग जो होता तो भाग त्यांना तिथे दिसला. आणि त्या ठिकाणी सुद्धा काही रानटी बैल, हत्ती, म्हैस इत्यादी प्राण्यांचे जीवाश्म आणि त्यासोबतच तयार केलेली हत्यारं अशा दोन्ही स्वरूपाच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू त्यात सापडल्यात. ज्यामध्ये हातकुराडी असेल, फरशा असेल, तोड हत्यारे असतील, तासण्या असतील, वेदण्या असतील, चाकू असतील, छिलके असतील, गाभे असतील इत्यादी हत्यारं जे आहेत ती हत्यारं सुद्धा त्या ठिकाणी मिळालेत. यावरून असे दिसते की ही तीनही स्थळं जी होती ह्या तीनही स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे अवशेष सापडल्यामुळे आणि ही अवशेष या आद्य पुराश्म युगाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ही स्थळं जी आहेत ती स्थळं आद्य पुराश्म युगाचं प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्रामधील स्थळं होती. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये प्राचीन संस्कृतीचा इतिहास प्राचीन संस्कृती अस्तित्वात येत असताना या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रामुख्याने अशा पद्धतीचे अवजार जे आहेत ते अवजार आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सापडल्याचं दिसून येतं. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो आहे मध्य पुराश्मयुग. मध्य पुराश्मयुग ही पूर्व व उत्तर पुराश्मयुग या दोन्ही संस्कृतींच्या अवस्थांना जोडणारी एक मधली अवस्था आहे. म्हणजे पूर्व व उत्तर पुराश्मयुग यांना जोडणारी एक मधली अवस्था म्हणजे मध्य पुराश्मयुग. या अवस्थेचा शोध प्रथम सांकलिया यांनीच या अवस्थेचा शोध लावला आणि 1954 मध्ये प्रवरा नदीच्या काठी नेवासा येथे त्यांनी याचा प्रामुख्याने शोध लावल्याचं आपल्याला दिसून येतं. या कालखंडातील हत्यारे, निरनिराळे स्तर या संदर्भाची आणि जीवाश्मांशी निगडीत असणाऱ्या गोष्टी याचा पूर्ण संशोधन जे आहे ते संशोधन त्यांनी त्या कालखंडामध्ये केलं. या सांस्कृतिक टप्प्यात महत्वपूर्ण शोध लावल्यानंतर 40 वर्षात भारतातील विविध भागात अनेक ठिकाणी अशी स्थळे जी आहेत ती स्थळे उघडकीस आली. महाराष्ट्रातील निरनिराळ्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये अशा पद्धतीचे अवशेष जे आहेत म्हणजे मध्य पुराश्म युगीन अवशेष जे आहेत ते अवशेष बऱ्याच प्रमाणामध्ये सापडल्याचे दिसते. आणि असं दिसून येतं की या मध्य पुराश्म युगामधील जी काही हत्यारं होती ती हत्यारे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची होती. विविध प्रकारच्या कडा असलेल्या तासण्या, सरळ, वर्तुळाकार, अंतर्वक्र, बहिर्वक्र, नोक किंवा टोचे, द्विपुष्ट म्हणजे दोन्ही बाजूंना त्याला टोच असणारे द्विपुष्ट असणारे टोचे हे सुद्धा त्या कालखंडामध्ये तिथे सापडलेत. वेदण्या सापडल्यात. तासणी, नोक प्रकारची हत्यारं जी आहेत ती हत्यारं सापडलीत. चाकू आणि सुऱ्या या सुद्धा तिथे सापडल्यात. दाते असलेली हत्यारे आणि कोरणी, हातकुराडी, फरशा
यासारखी अनेक अवजारे जी आहेत ती अवजारे या ठिकाणी सापडल्याचं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्रातील या विविध ठिकाणी सापडलेल्या या अवजारांचा सूक्ष्मपणे अभ्यास केलेला असताना आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये आद्यपुराश्म कालखंडापासून तर मध्यपुराश्म कालखंडापर्यंतचा जो भाग लक्षात घेतो त्या भागामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीची अवजारं जे आहेत ते अवजारं सापडली. याच्यामध्ये अभ्यास करताना प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जी स्थळं सापडलीत त्या स्थळांमध्ये नेवासा हे एक महत्वाचं स्थळ आपल्याला दिसून येतं. मध्यपराश्मयुगीन संस्कृतीचे अस्तित्व अनन्यसाधारण महत्व नेवासा या ठिकाणी उघडकीस आलं. हे स्थळ प्रवरा नदीच्या काठी जिल्हा अहमदनगर याचा शोध 1954 मध्ये सांखरे यांनीच लावला. नेवासेच्या परिसरात 5 ठिकाणी या संस्कृतीचा पुरावा जो आहे तो पुरावा आढळून येतो. या ठिकाणी सुद्धा भूपृष्ठाचे विविध थर जे आहेत ते थर दिसून येतात. हे थर उत्खनन कार्यामध्ये खोदून काढलेले असतात किंवा उत्खनन केलेले असतात. दगडगोट्यांचे 3 व मळीचे 3 थर जे आहेत ते थर दिसून आलेत. दगडगोट्याच्या 2 थरामध्ये मळीचे थर आढळून आलेत. निक्षेपाच्या तळाशी स्थानिक खडक डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट हा त्यामध्ये दिसून आला. त्यासोबतच डोलेराइट आणि बेसाल्ट या खडकापासून बनवलेली अनेक हत्यारं जे आहेत ती हत्यारं सुद्धा त्या ठिकाणी सापडल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच गारगोटीच्या समूहाच्या खडक प्रकार सुद्धा चर्ट, अगेट, चोलटीडोनी, जलपर, रंगबेरंगी प्रकारचे बनवलेले हे सुद्धा त्या ठिकाणी आढळून आले. म्हणजे एकंदरीत आपल्याला दिसून येतं की नेवासा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 1954 मध्ये सांकलिया यांनी उत्खनन कार्य सुरू केल्यानंतर अशा पद्धतीचे अनेक अवशेष जे आहेत ते अवशेष त्या ठिकाणी सापडून आलेत. त्यानंतर वाडोली आणि वाघोली ही 2 लहान खेडी जी आहेत ती पैठण म्हणजे जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी शहरापासून 5 किमी अंतरावर असल्याचं आपल्याला दिसून येतं. पैठण हे तसंही सातवाहन कालखंडापासून सातवाहनांची राजधानी असलेलं ठिकाण होतं. म्हणजे प्राचीन इतिहास जो आहे तो प्राचीन इतिहास, वैभवशाली इतिहास त्या परिसराला होताच. मात्र कालखंड जो आहे सातवाहनांच्या कालखंडाच्या अगोदरचा कालखंड सुद्धा या परिसरामध्ये मानवी वस्ती अस्तित्वात असावी याच्या संदर्भामधले पुरावे जे आहेत ते मध्य पुराश्म युगातील अवशेष ज्यावेळेस तिथे सापडले वाडोली आणि वाघोली या ठिकाणी त्यावेळेस ते दिसून येतात. यामध्ये सुद्धा अनेक दगड धोंड्यांचे विविध पातळीवरील स्तर जे आहेत ते स्तर नदीच्या पात्रामध्ये सापडून आलेत. त्याच्यामध्ये सुद्धा स्थानिक बेसाल्ट खडक आणि त्या बेसाल्ट खडकाच्या खडकापासून तयार केलेले विविध अवजार जे आहेत ते अवजार त्याच्यामध्ये दिसून आलीत. त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने नेवासा या ठिकाणी सापडलेली अवजार होती त्याच प्रमाणची अवजार जे आहेत ते अवजार सुद्धा या ठिकाणी सापडल्याचं दिसून येतं. त्यासोबतच पैठण तालुक्यामध्ये पैठण पासून नदीच्या खालच्या टप्प्यात 10 किमी अंतरावर नौगाव व बोरगाव या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे अवजार जे आहेत ते अवजार सापडलीत आणि मध्यपुराश्म युगकालीन अवशेष जे आहेत ते अवशेष मोठ्या प्रमाणात सापडल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ही जी आहेत ही आद्यपुराश्म युग आणि मध्यपुराश्म युग या कालखंडातील अवजार या संदर्भामधली माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. यापुढील तासामध्ये आपण या पुढचा भाग जो आहे तो आपण लक्षात घेणार आहोत. धन्यवाद.